अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राती तयापुरी. चोळप्पाचा दृढभाव घरी आले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यचिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो असत असे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवेल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू तया. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या वणविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरणी पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी ते थोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वज्र असे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा सन्मद सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय घोड हा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदस्य तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तेथे थोर थोर बैसले असता समग्र. बोले नृपवार तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी. येथे आणील स्वामींसी तरी तेव्हा तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चातुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकुनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले ते केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते.
अक्कलकोटीचे नृपती, स्वामीचरणी त्यांची भक्ती, राजघराण्यांतील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तयांसी, विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये अर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करी सर्वदा. एशियाने काही न जाहले, केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती, त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगिती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्वे वशः, चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाळ. चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चालावे. तेणे माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे एकूण या वचन, समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा सन्मद, सदा एकोत भाविक भक्त, पंचमोध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती, बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे एकोणी, समर्थ बोलती हा सोनी, मल्हार रावाची या मती, आम्हा विषयी भावनसे. म्हणोनी तयाची या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तयांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाओनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून, न्यावे पळवणी येतीसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी, मेन्यात घालोनी स्वामींसी, तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली. मेण्यातूनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत, टेकले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्तान वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव, नृपकार्याची धरोनी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेट, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहून या समर्थांना अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणुनी सत्वर, ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी.
साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्यामागी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सन्मद सदा भक्त परिसोत षडशोऽध्याय गौढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु.